सणवार उत्सव करायचे नाही असं नाही, पण त्या नादात आपल्याला लेकरं वाटून नाही झालं पाहिजे. पण आणि हिंदू संस्कृती, आपली जीव धर्म संस्कृती, वारकरी संप्रदायाची आपली संस्कृती अजिबात सोडायची. एखादा उत्सव थोडा कमी करा, पण आधी आरक्षण मिळून. एकदा तुमच्या घरात लाख रुपये जर पगार यायला लागला, टप्प करून उत्सव काय तुम्ही पुन्हा सण येईल, पुन्हा नोकरी शिक्षण नाही येणार, लेकरू व्हायला गेल्यावर पुन्हा नाही येणार. करू नका. हे मध्ये आपलं थोड्या प्रमाणात कमी करा बरं मोबाईलचा. माघारी आल्यावर जोरात करा. एक पोळी खाल्ली तुम्ही म्हणजे लेकराचं आयुष्याचं कल्याण. पोळी भजी सणा दिवशी खाल्ले म्हणजे आता अशी वेळ आहे मराठ्यावर, जेवतं ताट बाजूला लोटून निघायची तयारी ठेवायला पाहिजे. कारण एवढं मोठं संकट समाजावर आहे. तुम्हाला जर कोणी हाणायला आलं तर तुम्ही म्हणता का थांब मला भाकर खाऊन दे, जेवून दे, कपडे घालतो मला हाण. तुम्हाला हायतच ठेवला लागेल ना सामन्याला. त्यामुळं नाही जेवण्या खावण्यावर ध्यान देऊ नका. आता मी सकाळी एक नवीन शब्द ऐकलाय, दुसऱ्यांदा मला जेळायला ते म्हणले आता श्रावण लागणार आहे, आज मटण आणून घेतो. नाही खाल्लं तर का मरतो का आपण? त्याच्यासाठी समाजाची एक बाजू जाऊन द्यायची. मग आता आजचा दिवस आहे तुमच्या हातात, म्हणून तुम्हाला हे करायचंय. समाजाचे विषय मार्गी नाही लावायचे तुम्हाला. लेकरा बाळाचं कल्याण कसं होईल? मग काही काढू नका. तुम्ही खा, हे करा, पण समाज बरबाद होणं असं काम नाही करायचं. लगेच सावध व्हायचं ताबडतोब. काही प्रमाणात कमी करायचं उत्सव एखादा, पण आपली लढाई आधी जिंकून द्यायची. ती आयुष्यभरासाठी ही परत येणार आहे. आपले लेकरं बाळ मोठे झाले, मोठमोठे उत्सव करू आणखी, पण काहीच नाही आपल्या जवळ. आणि हातातोंडाला तुमच्या लेकराचे यायला लागले, तुम्ही ते सोडून तिसरंच काम करायला लागलात. म्हणजे काय काय करायला नेमका तुम्ही? कोणता समाज, कोणते लेकरं सुधारायला लागलात मग तुम्ही? उत्सव तर पुढे साजरा करू शकतो आपण, मुंबईत करता येत नाही का आपला उत्सव साजरा? घरीच करावा असं काही का गावातच? मुंबईत करू, सणवार तिथं करू, तिथं पोळ्या ते लाटीत बसू आपण. तिथं भजे बिजे काय खायचे घरीच खायचे. मुंबईला तिथंही करता येते ना. महाराष्ट्र आपली आहे, सगळा महाराष्ट्र आपला आहे. आपण सण पुढे साजरा करतो ताब्यात भूमी. उलट ही संधी आली ही जिंका, अशी संधी मराठ्याला येणार नाही. पुन्हा एकजुटे तुटून पडा. पुढच्या वर्षी पुन्हा साजरे करू. पण आज लय दाटीचा सामना. मला उठता येत नाही, बसता येत नाही बरं का, तरी पण येतोय मी तुम्हाला जागा करायला. हाल अवघड. खरं सांगतो तुम्हाला, मी लय पडेल भाव नाही तुमचा, पण तुमच्या लेकराला अडचणच नाही, पुढं नसते. आशीर्वाद आहे. शरीर कसलंय महादेव भूषणाने काहीच राहिलं नाही. माझी समाजाच्या लेकरा बाळासाठी रात्र दिवस कुठून पाहिजे. समाजाचं लेकरा बाळ मोठे व्हावं, समाजाला खाली मान घालायला येऊ नये. मरण आलं तरी चालेल, ही कोटी एक मेला तरी चालेल, पण कोटी खलास होता कामा. म्हणजे करोड समाजाचे लेकरं मोठे करायसाठी मी रातपाट कष्ट घेतले. रात्री 2-2 वाजेपर्यंत झाले. माझं काही स्वप्न नाही एकदा मराठ्यावर गुलाल फेकू लागला, त्या लेकराला आयुष्यात देऊ लागला. काय नसतं, शरीर येत आहे, भरोसा नसतो. ते काय नाटक करून नाही चालत, खोटं बोलून नाही चालत. किंवा प्रचंड वेदना आहेत माझ्या उपोषणाच्या, ते मला सांगणं सुद्धा अवघड. त्यामुळे मी हाही तोवर जिवंत. मला ह्या समाजातल्या लेकरांना आयुष्यात एकदा द्यावं, त्याच्या अंगावर गुलाल टाकू लागला. कोणी काढ नसेल करू नका, कारण सांगू नका. हे मुंबईला 2-4 दिवस पाहुणे सगळ्याचा मुंबईचा. काय मागतो का मी तुम्हाला? कधी रुपये मागत नाही. आयुष्य माझा जीवन तुमच्या बाहेर पडलेला समाज. फक्त मला एवढे वेळेस या समाजाला देऊ लागला. दादा धनंजय पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. समाज उद्धारक, संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा धनंजय पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
सगळे. दादा ज्यांना जे भेटलंय ना त्यांना पण एक आवाहन करावं लागलं, कारण एक काल सर बोल घेतला या पाटील त्याचं उत्तर मला भेटलं. त्यांना पण एक आव्हान, तुम्ही पण या भेटले बसू नका.